काही वेळापूर्वीच एकाच गाडीतून तिन्ही नेत्यांनी मंत्रालय गाठलं। आझाद मैदानानंतर शपथविधी पार पडल्यानंतर त्यानंतर मंत्रालयातल्या ज्योतिबा फुले असतील किंवा इतर थोर पुरुषांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्प वाहून वंदन केलं आणि आता मंत्रिमंडळाची एक बैठक होईल या तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आणि नंतर ते पत्रकार परिषद घेणार आहेत। त्या पत्रकार परिषदेमध्ये आता कुठला निर्णय होतो, काय महत्त्वाचा निर्णय जाहीर करतात का महाराष्ट्राच्या जनतेसाठी, मग शेतकरी वर्ग असेल, लाडक्या बहिणी असतील किंवा अजून कुठल्या वर्गासाठी ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। मंत्रालयातले आपण दृश्य बघतोय। काही वेळापूर्वीच मंत्रालयात देखील अगदी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं मोठं स्वागत केलं, रांगोळ्या काढल्या होत्या, तिन्ही नेत्यांना ओवाळलं आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं देवेंद्र पर्व सुरू झालेलं आहे। पुन्हा एकदा महायुती सरकार राज्यात स्थापन झालेलं आहे। अतिशय भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा काही वेळापूर्वीच आझाद मैदानावर पार पडला आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे मंत्रालयात दाखल झाले। या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री यांच्यासह देशभरातील नेते मंडळी उपस्थित होते आणि हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे मंत्रालयात दाखल झाले। आपण बघतोय की एकीकडे शपथविधी पार पडला आणि दुसरीकडे राज्यभरात तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। नागपूर असेल, पुणे असेल, ठिकठिकाणी, ठाणे असेल, मुंबई असेल, ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला, फटाके फोडण्यात आले, पेढे भरवण्यात आले। देवेंद्र फडणवीस यांनी आज संध्याकाळी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत। राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। मुंबईतील आझाद मैदानावर हा भव्य दिवस सोहळा पार पडला आणि त्यानंतर हे तिन्ही नेते, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले। अशा प्रकारे राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे। एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना वंदन केलं होतं। तसंच राज्यातील जनतेप्रती देखील त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली होती। एका बाजूला आपण मंत्रालयाचे दृश्य पाहतोय तर दुसऱ्या बाजूला आपल्याला सेलिब्रेशन दिसतंय। ठिकठिकाणी सेलिब्रेशन करण्यात आले, अगदी मुंबईसह ठाणे असेल, पुणे, नागपूर, महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ते, महायुतीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। ढोल ताशांच्या गजरात त्यांनी आनंद व्यक्त केला।